Is there any mistake you see younger generations do in BFSI industry? इन BFSI इंडस्ट्री, सी आता यंगर जनरेशनचं काय झालं ना की दे वॉन्ट टू परस्यू एनी करिअर ऑर प्रोफेशन ओनली टू अर्न मनी. दिस इज द प्रॉब्लेम. दिस इज नॉट अबाउट मनी. दिस इज अबाउट ग्रूमिंग युअर सेल्फ. प्रत्येकाला आपापल्या ॲपेटाईट, कॅपेबिलिटीज आणि एक्सपर्टीजनुसार पैसा मिळतो. सो तुमचं कॅलिबर काय आहे, कॅपॅसिटी काय आहे, तुमची एक्सपर्टीज काय आहे, त्याच्यानुसार पैसा मिळतो. आज एखाद्याला जर का हृदयाचा त्रास असेल, तो काय म्हणतो सगळ्यात चांगला कार्डिओलॉजिस्ट कोण आहे, बरोबर ना? का? कारण तो एक्सपर्टीज आहे. ते एक दोनच नावं येतात लोकांकडनं. तसं तुम्ही व्हा, कुठलंही करिअर निवडा, यात चुका. पैसा कमवणं इज आउटकम. तो तुमचा एक्सपर्टीज तुमचा जो पैसा घेऊन येईल. पण इथे आय टीमध्ये चांगला पैसा मिळतो, इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये चांगला पैसा मिळतो, किंवा काउन्सिलिंगमध्ये चांगला पैसा मिळतो, हे न बघता मी काय किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हे बघणं गरजेचं आहे. आत्तापासून ती स्किल असणं खूप गरजेचं आहे. घरात एखादा मोठा प्रॉब्लेम झाला, मी त्याच्याकडे कसा बघतो, मी टाळतो, मी त्याच्यापासून दूर पळतो. आजकाल जे झालेलं आहे ते अवॉइड करणं खूप झालेलं आहे. अरे हे इथे नको करायला. पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सुरू करा, कारण तेच तुमचं पुढचे डिसिजन्स डेव्हलप करत जातात. युअर ब्रेन इज ट्रेन्ड फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आणि ती स्किल डेव्हलप झाली की यू कॅन परस्यू एनी गुड करिअर इन लाईफ. So mindset shift is necessary. इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे याच्यातून काय मिळेल पेक्षा मी काय कॉन्ट्रीब्यूट करतो हे कुठे बघणं गरजेचं आहे. Okay.